नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत एकाच प्रतीक्षेमध्ये आहेत की डिसेंबर महिन्याची पेन्शन आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार. तर लक्षात घ्या, सगळ्यात प्रथम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पेन्शन वितरणाचा GR येतो. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा GR प्रसिद्ध केला जातो आणि पुढच्या कालावधीमध्ये 5 ते 6 तारखेच्या दरम्यान लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळत असतो. परंतु यावेळी फारच उशीर झाला. डिसेंबर महिन्यातील 10 तारीख उजाडली तरी देखील GR प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे GR प्रसिद्ध जर झाला नसेल तर पेन्शन वितरण होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे हा GR कधी येईल या संदर्भात आपण माहिती घेणारच आहोत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या की हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून रविवार सुट्टी असून देखील या अधिवेशनाचं कामकाज आहे ते चालू राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस तर यांनी देखील एक विधान केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांच्यासाठी खास तरतूद करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांची पेन्शन वाढ असेल, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी असेल यांची तरतूद असेल तर ती करण्यात आलेली आहे. तर हा निधी कुठेही वापरण्यात आलेला नाही आहे असं त्यांनी स्पष्ट वक्तव्य त्यामध्ये दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील ऑफिस असेल किंवा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ऑफिस असेल तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणाहून जी आकडेवारी काढण्यात आलेली आहे तर 10% आसपास जे लाभार्थी आहेत तर यांची EKYC असेल किंवा इतर कारणांपासून त्यांचे डॉक्युमेंट अपडेटचं काम चालू आहे अशी त्यांनी माहिती दिली. आणि संपूर्ण जी यंत्रणा आहे ती तातडीनं यावरती काम करत आहे आणि त्यामुळे लवकरच या संदर्भातली प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना त्यांची जी पेन्शन आहे ती वितरित केली जाणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या की चालू आठवड्यामध्ये विधिमंडळामध्ये पुरवणी मागणीच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना पेन्शन वितरणाचा GR याच आठवड्यामध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आणि साधारणतः पुढील आठवड्यामध्ये हा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे. तर आता जशी प्रतीक्षा केलेलीच आहे तशी या आठवड्यामध्ये सर्व लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावीच लागणार आहे. आणि लक्षात घ्या, जर काय तुमची कागदपत्रे इनकम्प्लीट असतील, KYC राहिलेली असेल, दिव्यांग लाभार्थ्यांनी कागदपत्रे दिली नसेल तर सगळी प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण करून घ्या जेणेकरून पुढील लाभाच्या वेळी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लक्षात घ्या की या आठवड्यापर्यंत GR प्रसिद्ध होईल आणि पुढील आठवड्यापासून लाभ आहे तो वितरित होण्याची शक्यता विभागामार्फत होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे लवकरच पेन्शन वितरण GR आल्यानंतर सुरू होणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.